रस्त्याची दुर्दशा तुम्हाला तर माहिती आहे ती येऊन प्रशासन स्व लक्ष घालत नाही, कोणच लक्ष घालत नाहीये. आणि ह्याच्यापुढे 40 घरं आहेत इथे. 40 घरामध्ये एखादी दुर्घटना झाली किंवा काय झालं तर नेण्याचं प्रश्न येत नाहीये, वाहनच नाही येऊ शकत नाही. त्यांना फटकुरातून किंवा याच्यातून घालून न्यावं लागतं आम्हाला. अशी परिस्थिती आहे. आणि 40 घरांचे इथे कोण म्हातारी माणसं आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत, अशा आणि कोणी जर ॲक्सिडेंट झालं काय झालं ह्याच्यामध्ये तर कसं नेणार आहे. आणि ह्याच्यावर प्रशासन अजिबात लक्ष घालत नाही. रस्ता मंजूर होऊन सुद्धा घडोघडी ग्रामपंचायतीत हे देऊन सुद्धा कागदपत्र करून सुद्धा अजूनपर्यंत त्याचा दखल घेतली जात नाहीये. हे सगळं आहेत ना, एक तुमचे बघा तो प्रशासनाने येऊन स्वतः येऊन बघावं की किती घरांना धोका आहे. सगळी डोंगराळ भाग आहे, उद्या दरड बिरड कोसळली काय झालं तर ह्याला जबाबदार कोण आहे. आम्हाला पूर्ण रस्ता आणि व्यवस्थित करून पाहिजे. हे घळण सुद्धा हे बघितली तुम्ही किती डेंजर झालेली आहे. तर नाव राजेंद्र गंगाराम परब. वारंवार प्रशासनाकडे ग्रामपंचायत स्तरावर आमदारांपर्यंत प्रत्येकापर्यंत आम्ही वरिष्ठपर्यंत पोहोचलो प्रत्येक ऑफिसात, पण आजपर्यंत याची कोणीही दखल घेऊ नाही. ज्यावेळी इलेक्शन येईल काय प्रत्येक प्रतिनिधी आमदारांची लोक म्हणा आणि बाकी जे कोण असतात राजकारणाचे प्रत्येक पक्षवाले वेगवेगळ्या पक्षवाले हे येतात आणि मग सांगतात की तुमचं काम मंजूर झालेलं असा, आता आमका मतदान करा. मग त्यावेळी प्रत्येकजण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करतो, पण आजपर्यंत म्हणजे त्यांच्यानी आमच्याकडे ह्याच केलेली आहे पूर्णपणे. आम्ही वारंवार शासन दरबारावर म्हणा मागणी करतो, प्रत्येक पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणा समजलं, प्रत्येक ह्याच्यातलं शाखा प्रमुख म्हणा प्रत्येकाकडे आम्ही हे करून पण अजून कोण ह्याच्याकडे हे करत नाही. रस्तो मंजूर झालेलो असा समजलं, मग रस्तो मंजूर झालेलो असा पण पुढे पण त्याची काय हे होऊ नाही ना. अजून काँक्रिटीकरण मंजूर झालं पण अजून पुढे त्याची काय हे होऊ नाही, दखल कोणी अजून घेऊ नाही. असं काय कसरत करतो ती तुम्ही आता बघितली, काय परिस्थिती आहे ती समोर समजलं ना. ते आता बघा तुम्ही काय बघितलं आहे ते. नाव माझं नाव सौरभ परब. जाऊन दे म्हणा सांगा पुढे जरा पुढे नाही जाऊन दे अजून जाऊन दे अजून जाऊन दे. इथे भरपूर पाऊस पडलेला आहे आणि इथे आता दरड कोसळण्याची शक्यता आहे. आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना भरपूर प्रॉब्लेम होतो शाळेत जायला. इथे कुठे रिक्षा मिळत नाही,
कुठे बाईतवरून न्यायला पण मिळत नाही. त्यामुळे इथे खूप कठीण परिस्थिती झालेली आहे. शासनाने इकडे जरा लक्ष द्यावा. नुसतं फक्त इलेक्शनसाठी येऊ नये, आमच्या रस्ता बघण्यासाठी पण यावा. ते वाहन काही येऊ शकत नाही, आम्हाला पालखीत बसून न्यावं लागतं त्यांना. त्याच्यामुळे खूप परिस्थिती कठीण झालेली आहे आमची. आता हा रस्ता तरी निदान सुरक्षित व्हावा एवढी आमची इच्छा आहे. नीट व्हावा रस्ता. करुणा किशोर परब.